मुंबईतल्या सूर्यास्ताबरोबर मुंबईकरांची पावलं आपल्या निवासाकडे वळायला लागतात. मात्र प्रचंड गजबजलेल्या या शहरातला हा सूर्यास्त शहरी जंगलातील निशाचर जीवांना वावरण्याची मुभा देतो. यामधील एक जीव असतो आपलाच ठिपकेदार मुंबईकर. मुंबईकर म्हटलं की आपल्या समोर एक अशी व्यक्ती येते की जी सतत धावते, सतत स्वतःला आपल्या परिसरात मिसळून घेते, ॲडजस्ट करते. तर तसाच एक मुंबईकर म्हणजे आमचा ठिपकेदार मुंबईकर. तो या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असा काही मिसळला आहे की त्याच्या अवतीभोवती एवढी मानवी वस्ती आहे, त्याच्यात तो सहजरित्या जातो येतो. आणि आता तो हे कसं करतो हे आम्हाला आमच्या या सॅटेलाइट प्रोजेक्ट मार्फत कळणार आहे. या अस्सल ठिपकेदार मुंबईकराने मनुष्यरूपी मुंबईकरांसोबत जपलेलं सहजीवनाचं नातं नुकतंच उलगडलंय. हे नातं उलगडलं त्याच्या गळ्यात लावलेल्या या सॅटेलाइट कॉलरमुळे. तंत्रज्ञानाची कास धरत वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया यांनी राबवलेल्या एका संशोधन प्रकल्पात मुंबईतील बिबट्यांचा मागोवा घेण्यात आला. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वावरणाऱ्या 5 बिबट्यांना सॅटेलाइट कॉलर लावण्यात आले. हे बिबटे होते सावित्री, क्रांती, तुळशी, महाराजा आणि जीवन. या संशोधन प्रकल्पामुळे मुंबईत अधिवास करणाऱ्या बिबट्यांच्या रहस्यमयी जीवनाचा उलगडा झालाय. मात्र याची नेमकी गरज का जाणवली याविषयी संशोधक सांगतात. आता बिबट्यासारखं जानवर खूपच सिक्रेटिव्ह असतो, तर इथे पण बसलेला आहे ना, त्याला आम्हाला नाही कळणार. मग त्याचं बद्दल तो कुठे आहे, काय करतो, कसं माहिती काढायचं. मग तर हे एक सॅटेलाइट कॉलर जगात खूप वापरलं जातं. हे सगळे सिक्रेटिव्ह ॲनिमल जे दिसतात नाही, जे लपून बसतात, त्यांचा अभ्यास करायला खूपच वापरतात. आणि मी एक उदाहरण देते. जेव्हा मी आधी ग्रामीण भागात हे कॉलर लावलं होतं ना बिबट्यांना, त्याच्या आधी मला लोक म्हणायचे नाही इथे नाही राहतात, ते डोंगरात राहतात आणि मग इथे येतात आणि परत डोंगरात जातात. पण ते कॉलरमुळे आम्हाला कळलं की तिथेच राहतात, लोकांना प्रॉब्लेम नाही देतात. म्हणजे कुत्रा शेळी खातात पण लोकांना अटॅक नाही करतात. सॅटेलाइट कॉलर लावून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलेल्या बिबट्यांनी काही अचंबित करणाऱ्या गोष्टी समोर आणल्या. शहरी अधिवासाशी जुळून त्यांनी आत्मसात केलेल्या शिकारीच्या विविध पद्धती, त्यांचं प्रजनन, पिल्लांची देखभाल, लोकांशी जपलेले सहसंबंध या सगळ्यांचाच उलगडा या संशोधन प्रकल्पातून झाला. कित्येकदा लोकांच्या मनात अशी गैरसमजूत असते की जेव्हा आपण बिबट्यांना रेडिओ कॉलर लावतो त्याच्यामुळे त्यांचे प्रजनन किंवा मादी आणि पिल्ल यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही अडथळा येऊ शकते. पण आमच्या मॉनिटरिंग पिरियडमध्ये आमचा रिसर्च प्रोजेक्ट चालू असताना आम्हाला असं काही आढळलं नाही. की एवढंच नव्हे तर आम्ही कॉलर केल्यापैकी 2 माद्यांना या कॉलरिंग पिरियड, त्या मॉनिटरिंग पिरियडमध्ये त्यांना पिल्लं झाली, ज्याच्यावर आम्हाला कॅमेरा ट्रॅपद्वारे त्याचा डेटा कलेक्ट करता आला. आणि इतकंच नव्हे, आमची एक कॉलर फिमेल, जिचं नाव डेल्टा होतं, तिला तर आमच्या टीम मेंबर्सनी मीटिंग करताना प्रत्यक्ष पाहिलं. मुंबईतील हे बिबटे माणसांनी निर्माण केलेल्या गोष्टींना कसा प्रतिसाद देतात आणि त्यांच्यासोबत कशा पद्धतीने जुळवून घेतात याचाही उलगडा या प्रकल्पाच्या माध्यमातून झाला. बिबटे हे रस्ते आणि रेल्वे मार्ग ओलांडताना ते कुठून आणि कशा पद्धतीने ओलांडतात याची सखोल माहिती संशोधकांना जीवन आणि महाराजा या रेडिओ कॉलर लावलेल्या नर बिबट्यांनी दिली. या प्रोजेक्टचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह असा होता की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्य याच्यामध्ये बिबट्यांची हालचाल ही कशी होते.
ते हा कॉरिडोर कसा यूज करतात हे जाणून घ्यायला आम्ही 2 नर बिबट्यांना कॉलर लावलेले. एक म्हणजे महाराजा, दुसरा म्हणजे जीवन. या दोन्ही बिबट्यांनी आम्हाला या रोड जे आहेत त्याच्यामध्ये चिंचोटी भिवंडी रोड, घोडबंदर रोड याच्यामध्ये कुठे क्रॉसिंग्स होतं, कसं क्रॉसिंग्स होतं, कुठले अंडरपासेस यूज होतात याच्याबद्दल आम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली, जेणेकरून आम्हाला मिटिगेशन मेजर्स सजेस्ट करता आले. मुंबईत राहणाऱ्या या बिबट्यांनी माणसांसोबत जपलेल्या नात्यांचा धांडोळाही या शोध प्रकल्पातून घेण्यात आला. यासाठी मादी बिबट्यांनी संशोधकांची मदत केली. या प्रोजेक्ट दरम्यान आम्हाला बरेच असे अनुभव आणि किस्से हे समोरून जवळून अगदी आम्हाला एक्सपिरियन्स करता आले. त्यातील जे मुख्य असे होते की बिबट आणि माणूस हे एकमेकांच्या किती जवळ राहतात. ओके, आणि बिबट्या, लेपर्ड्स हे माणसाच्या वस्तीत फिरतात, त्यांच्या वाटेंवर चालतात, पण लोकांना कळत नाही. त्यातलाच एक किस्सा म्हणजे क्रांती. तिची एक दिवसा आराम करायची जी जागा होती, छोटीशी अशी गुफा होती, ती एका पाऊलवाटाच्या अगदी जवळ होती. जर तिकडनं लोक चालत असतील त्याची चाहूल ती क्रांतीला लागायची, पण ती निवांत झोपलेली असायची. फक्त आणि फक्त जर तिकडे लोक थांबली किंवा जोरजोरात आवाज झाला तर ती गपचूप हळूवारपणे फक्त उठून डोकावून बघायची, कोण जात आहे, किती माणसं आहेत. पण हे लोकांना कधीच माहिती नसायचं. म्हणजे असे एवढे आम्हाला किस्से नोंदवता आले की सहजीवन हे बिबट्यांबरोबर कसं शक्य असू शकतं. भारतातील बिबट्यांची सर्वाधिक घनता ही मुंबई महानगर क्षेत्रात आहे. अशा परिस्थितीत या ठिपकेदार मुंबईकरांसोबत जपलेलं नातं या शोध प्रकल्पामुळे समोर तर आलंय, पण भविष्यात वाढणाऱ्या मुंबईच्या पसाऱ्यात हा जीव तग धरून राहील का, हा येत्या काळातला संशोधनाचा विषय होणार आहे.